नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेडतर्फे सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत व मुस्लिम समाजातील जे कौतुकास्पद कार्य केले आहेत त्या सर्व बालकांचा सत्कार देखील करण्यात आला आहे। आपण चॅनलला नवीन असाल तर आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। पाहुयात गोदावरी स्वच्छता अभियानचा रमजान गोदावरी घाटावर जो हापसा आहे, छोट्या छोट्या बालकांचा शाल व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या गोदावरी स्वच्छता अभियानाचं जे कार्य गेल्या 6 वर्षापासून चालते, आमच्या त्या कार्यास वेळोवेळी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून विनामूल्य प्रसिद्धी देणारे आमचे शेख महबूब हे अत्यंत निर्मिळावू शांत स्वभावाचे आहेत आणि सर्व धर्मसमभाव या उक्तीप्रमाणे ते आपल्या जीवनात सातत्याने वागतात आणि त्यांचा आम्ही अफान शेखच्या घरी आलेलो आहोत। हा माझा पहिलाच प्रसंग। या ठिकाणी ते आमच्या गोदावरी अभियानाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे। आम्हाला खूप खूप आनंद वाटलेला आहे। आम्ही आमच्या गोदावरी स्वच्छता टीमतर्फे त्यांना ईद मुबारक आहे त्यांच्यासाठी आणि आम्हाला खूप आनंद वाटला। या ठिकाणी कुठल्याही जातपात न करता एक मानवाची कल्पना, मानव आम्ही सगळे एक आहोत अशी भावना त्यांच्यातरी आमच्यात घुसलेली आहे। आम्हाला अतिशय अतिशय या ठिकाणी खूप आनंद झालेला आहे। मी आनंदानं भारावून गेलेलो आहे। आमचे टीमचे प्रमुख राजू देशमुख, मुंडे सर आणि आमचे बाळू डमरे या समवेत आणि पत्रकार आमचे चव्हाण सर या टीमसोबत आम्ही आलेलो आहोत। अतिशय अतिशय आनंद होत आहे। स्वच्छता अभियानाचे सवंगडी श्री मोहम्मद शेख यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि या निमित्तानं आम्ही सगळे स्वच्छता दूत गोदावरी स्वच्छता करणारे इथे येऊन त्यांना या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी देखील आमचा पाहुणचार केला। महबूब शेख यांच्या घरी ईद साजरी करण्यासाठी आलेले आहोत। शेख परिवाराला ईदच्या खूप खूप शुभेच्छा। हा अफान शेख याच्या घरी आम्ही आलो आहोत। तो सरस्वती विद्यालय गंगाखेड या ठिकाणी इयत्ता 3री वर्गात शिक्षण घेत आहे। तो तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये त्याचा क्रमांक पहिला आलेला आहे। त्याबद्दल गोदावरी स्वच्छता टीमतर्फे त्याचं आम्ही स्वागत करतो, त्याला त्याचं कौतुक करतो। त्याचबरोबर छोटासा आवड देतो। त्याचबरोबर फुटबॉलच्या टीममध्ये सुद्धा त्याचा तालुकास्तरीय क्रमांक पहिला आलेला आहे। त्याबद्दल सुद्धा गोदावरी टीमतर्फे आम्ही स्वागत करतो, त्याला खूप खूप शुभेच्छा देतो। त्याच्या भावी जीवनामध्ये असेच वेगवेगळ्या प्रकारचे पारितोषिक त्यांनी घेत जावे। शाळेचं अफान हा इयत्ता 3री सरस्वती विद्यालय गंगाखेड या ठिकाणी शिक्षण घेतो। त्याचा सत्कार आमच्या टीमचे प्रमुख आणि वयोवृद्ध आमचे नेते, ज्येष्ठ नेते मुंडे अण्णा यांच्या हस्ते होत आहे। त्यानंतर गोदावरी स्वच्छता टीमचे प्रमुख ॲडव्होकेट राजू देशमुख यांच्या हस्ते सुद्धा तो नृत्य स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे। त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात येत आहे। टाळ्या वाजवा। त्याचबरोबर आजच्या ठळक घडामोडी संपल्या। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।